नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, तुमचंही कधी स्वप्न असेल ना रे रेल्वेमध्ये काम करण्याचं, तर तुमचंच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक अशी भरती घेऊन आलेलो आहे जे पूर्णपणे रेल्वेच्याच रिलेटेड आहे। म्हणजेच कोणती भरती रे, तर आरआरबी टेक्निकल भरती 2026 ची मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। यामध्ये जागा सुद्धा भरसमाट आहे आणि फक्त ग्रॅज्युएशन ही कंप्लीट असेल तरीही तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता। तर याच्यासाठी नेमकं तुमच्याकडे काय काय पाहिजे आणि किती जागा आहेत त्याच्याबद्दल ही संपूर्ण माहिती असणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब नक्की करून घ्या। तर लक्षात असतं मित्रांनो, जी ही भरती होणार आहे रेल्वेच्या रिलेटेड, यामध्ये टोटल जागा असणार आहेत 6557, म्हणजे ज्याच्यामध्ये टोटल वॅकन्सी दिलेल्या आहेत त्या आहेत 6557 वॅकन्सी। आणि या पूर्ण वॅकन्सीसाठी तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल ग्रेड 1 सिग्नल याची पोस्ट बघायला मिळेल, त्याच्यानंतर टेक्निकल ग्रेड 2 ची पोस्ट बघायला मिळेल। अशा टोटल 6557 वॅकन्सीज याच्यामध्ये आहेत। म्हणजे टेक्निकल ग्रेड 1 याच्या 323 वॅकन्सीज आहेत आणि टेक्निकल ग्रेड 3 याच्या 6234 वॅकन्सी आहे। अशा तुम्हाला इथे वॅकन्सी बघायला मिळेल। आता इथे जे मित्रांनो टेक्निकल ग्रेड 1 आहे याच्यासाठी जी पे स्केल, कारण मी तुम्हाला कालच्या किंवा अनेकदा आपण जेव्हा व्हिडिओज घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पे स्केल कडे मॅक्सिमम मुलांचं जे आहे ते लक्ष असतं, त्याच्यामुळे पे स्केल सुद्धा ऍड केलेली आहे। तर टेक्निकल ग्रेड 1 याच्यासाठी लेवल 5 प्रमाणे तुम्हाला इनिशियल पे किती केले जाणार आहे, 29200 लक्षात असू द्या। आणि टेक्निकल ग्रेड 3 जे आहे याच्यामध्ये तुम्हाला 19900 जे आहे हे इनिशियल पे असणार आहे। म्हणजे तुमचं ट्रेनिंग चालू असेल त्याच वेळेपासून तुम्हाला हे इनिशियल पे जे आहे ते केलं जाईल। म्हणजे आणि अशा टोटल किती पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करू शकता रे, 6557 पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करू शकता। आणि भारतातल्या सर्व झोन साठी यावेळेच्या भरत्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत। त्यामुळे भारतातले कुठलेही नागरिक असाल तरीही तुम्ही अगदी निश्चिंतपणे हा फॉर्म जो आहे तो भरू शकता। सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो, तुम्ही जर टेक्निकल ग्रेड 1 या पोस्ट साठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर काय काय क्वालिफिकेशन पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुमची बीएससी डिग्री किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट असायला हवी। एक तर बीएससी डिग्री हवी किंवा इंजिनिअरिंग डिग्री हवी किंवा तुमचा इंजिनिअरिंग डिप्लोमा कंप्लीट असायला हवा। फक्त इंजिनिअरिंग डिप्लोमा हा तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा असायला हवा रिलेटिव्ह ट्रेड मध्ये। आणि रिलेटिव्ह ट्रेड म्हणजे कोणते आहेत, तर इलेक्ट्रॉनिक्स असेल, कम्प्युटर सायन्स असेल, आयटी असेल, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, याच्यामध्ये तुमची डिग्री किंवा डिप्लोमा जो आहे तो झालेला असावा। पण हे कोणत्या पोस्ट साठी आहे, टेक्निशियन ग्रेड 1 या पोस्ट साठी। सोबतच मित्रांनो लक्षात असू द्या की जर तुम्ही टेक्निशियन ग्रेड 3 या पोस्ट साठी जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त काय पाहिजे आहे, 10वी पास। म्हणजे तुम्ही 10वी पास असाल आणि तुमच्याकडे आयटीआयचं एक सर्टिफिकेट असेल तरीही तुम्ही काय करू शकता रे, याच्यासाठी अप्लाय करू शकता। परंतु सर आयटीआयचं सर्टिफिकेट नेमकं कोणत्या स्ट्रीम मध्ये पाहिजे तर तेही लक्षात असू द्या। फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर किंवा प्लंबर याच्यापैकी ज्याही पोस्टचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल याच्यासारख्या याच्यामध्ये आयटीआय सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करून सुद्धा काय करू शकता ते याचा फॉर्म जो आहे तो भरू शकता, जर तुम्हाला टेक्निशियन ग्रेड 3 या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर। आणि सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो, ते म्हणजे जर ग्रेड 1 ही जी पोस्ट आहे याच्यासाठी तुमचं वय वर्ष असायला हवं मित्रांनो 18 ते 33 वर्षापर्यंत। परंतु जर तुम्ही ग्रेड 3 साठी अप्लाय करत असाल तर मात्र तुमचं वय वर्ष लागेल 18 ते 30 वर्ष। आता काही मुलांचा प्रश्न असेल की सर आमचं वय तर एक्सटेंड झालेलं आहे, म्हणजे आम्ही 30च्या पारी चाले गेलेलं आहे, 33च्या पार झालेला आहे, तरी आम्ही फॉर्म भरू शकता का, तर हो तुम्ही तरीही फॉर्म भरू शकता। फक्त लक्षात असू द्या मित्रांनो, एससी एसटी कॅन्डिडेट साठी 5 वर्षांची सूट आहे, म्हणजे 30+5 33+5 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। एक सर्व्हिसमॅन गव्हर्नमेंट स्कीम नुसार, गव्हर्नमेंट रूल्स नुसार तुम्हाला अप्लाय होईल। आणि ओबीसी कॅन्डिडेट जे असतात यांना 3 वर्षाचं एक्सटेन्शन जे आहे ते मिळतं। फक्त तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी 10 ते 15 वर्षापर्यंत जे एक्सटेन्शन आहे ते दिलं जातं। म्हणजे याच्यामध्ये प्लस 10 ते 15 वर्ष, याच्यामध्ये प्लस 3 वर्षांपर्यंत तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरता येईल, एवढं लक्षात असू द्या। सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो, याच्यामध्ये नेमक्या स्टेप कशा असणार आहेत, ही जी एक्झाम आहे ही 3 स्टेजेस मध्ये होणार आहे। त्याची पहिली स्टेज असणार आहे मित्रांनो सीबीटी, म्हणजे पूर्णपणे कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे तुमची होणार आहे। त्यानंतर होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, 100 मार्कांची तुमची एक्झाम झाली नाही झाली की दुसरं काम होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचं पूर्ण डॉक्युमेंट जे आहे ओरिजिनल सर्टिफिकेट चेक केलं जाईल। आणि त्यानंतर तुमची होईल रे मेडिकल टेस्ट, ज्याच्यामध्ये तुमची फिटनेस, बॉडी फिटनेस सोबतच ब्लडचं लेवल वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते चेक केल्या जाईल। म्हणजे स्टेज 3 कोणता असेल तो असेल मेडिकल लेवलचा, त्याच्यामुळे त्या लेवलमध्ये सुद्धा तुम्हाला पार करणं गरजेचं आहे। आता सर याची नेमकी फी किती असणार आहे, तर जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या कॅन्डिडेट साठी फी आहे मित्रांनो 500 रुपये। आणि जर एससी एसटी एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फक्त भरायचे आहे 250 रुपये।
आणि फिमेल, ईबीसी कॅन्डिडेट असाल, ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला किती भरायचे आहे? फक्त 250 रुपये. तर 500 रुपये किंवा 250 रुपये भरूनही तुम्ही याचा फॉर्म भरू शकता. फक्त लक्षात असू द्या, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या कॅन्डिडेटसाठी किती रुपये आहेत रे? 500 रुपये जे आहे ते भरावे लागतील. ठीक आहे. आणि सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो, हे जे एक्झाम पॅटर्न आहे म्हणजे सीबीटी नुसार तुमची एक्झाम होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. तर नेमका एक्झाम पॅटर्न असणार कशा प्रकारचा आहे तर त्याच्याकडेही लक्षात घेऊया की 90 मिनिटाचा तुमचा पेपर असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 90 मिनिटांमध्ये असणार आहे 100 प्रश्न, ज्याच्यामध्ये मॅथ, रिझनिंग, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस याच्यावर जो आहे तो पूर्ण पेपर असणार आहे. सोबतच लक्षात असतं मित्रांनो, ग्रेड 1 जर तुम्ही ग्रेड 1 साठी अप्लाय करत असाल ना तर तुम्हाला कम्प्युटर आणि ऍप्लिकेशन याचा सुद्धा त्याच्यामध्ये क्वेश्चन जे आहे ते ऍड केले असेल, तर ते सुद्धा तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे क्रॅक करायचं आहे. आणि लँग्वेजेस कोणकोणते असणार आहे तर हिंदी, इंग्लिश आणि रिजनल लँग्वेज. रिजनल लँग्वेज मध्ये कोणती रे? जी तुमची प्रादेशिक भाषा असेल. तुम्ही जिथे राहता ना, सपोज मी महाराष्ट्रात राहतो, मी महाराष्ट्रासाठी अप्लाय करतोय, तर मला मराठी ही लँग्वेज याच्यामध्ये ऑप्शनल मध्ये जे आहे ते भेटून जाईल. म्हणजे हिंदी, इंग्लिश आणि मराठी याच्यामध्ये मी पेपर जो आहे तो देऊ शकतो. त्याच्यामुळे ही चांगली संधी आहे तुम्हाला. तुमचा मराठीतून जरी अभ्यास असेल तरी तुम्ही याच्यातून पेपर जो आहे तो देऊ शकता. आणि याची डेट जी आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची आहे तारखा. तर तारखांकडे फोकस करूया. तर लक्षात असू द्या, स्टार्ट डेट आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची 30 जून 2026 आणि लास्ट डेट असणार आहे मित्रांनो 29 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत. तेव्हापर्यंत फॉर्म भरू शकता. पण माझं एक पर्सनल सजेशन असं राहील, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. जेवढ्या लवकर होईल फॉर्म भरून घ्या आणि आपला जो चान्स आहे तो निश्चित करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर सीबीटी एक्झामची डेट आणि सोबतच ज्या पुढच्या ज्या टेस्ट आहे याच्याबद्दलच्या डेट जी आहे तुम्हाला नंतरच कळवण्यात येईल. सध्या फक्त फॉर्मची डेट जी आहे ती दिलेली आहे. आणि लक्षात असतं मित्रांनो, 29 जुलै 2026 ही काय आहे लास्ट डेट आहे. पण फॉर एक्झाम्पल तुमचं फॉर्म मध्ये काही चुकी झाली किंवा कोणतं डॉक्युमेंट अपलोडच करायचं राहून गेलं, असं जर काही झालं तरीही घाबरण्याचं कारण नाही. कारण की मॉडिफिकेशन विंडो ही ऑगस्ट महिन्यामध्ये उपलब्ध होईल. मॉडिफिकेशन विंडो म्हणजे काय तर फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील त्या चुका सुधारण्यासाठी विंडो जे आहे फॉर्म जे आहे त्याला पुन्हा ओपन करता येईल. म्हणजे एडिटचं ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल होईल. पण कधी हे ऑगस्ट महिन्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे तो फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे. आरआरबीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण डिटेल्स फिल करायचे आहे आणि ऑनलाईन पेमेंट जे आहे तुम्हाला करून द्यायचं आहे. कारण की हा फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाचा असणार आहे. याच्यामध्ये ऑफलाईन असं काहीही नाही. त्यामुळे ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, याच्या व्यतिरिक्तही तुमचे काही क्वेश्चन असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते क्वेश्चन जे आहे ते मांडू शकता. आणि जर तुम्हाला अतिशय चांगली कमी वेळामध्ये चांगली तयारी करायची असेल या आरआरबी एक्झामची तर लक्षात असू द्या मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्यासाठी अशाच एक्झामची प्रिपरेशन कशी करावी, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या टप्प्यांना कसं पार करावं आणि प्रत्येक टप्प्यांचा रिअल अनुभव हा अकॅडमीज मध्ये कसा घ्यावा याची पूर्ण तयारी जी आहे ते करून घेते मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही राहणारे विद्यार्थी असाल, अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जरी राहणारे असाल तरी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ब्रांचेस मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रावर अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही जवळच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ब्रांचेसमध्ये जाऊन त्याची संपूर्ण माहितीही घेऊ शकता आणि कोर्समध्ये एनरोलही होऊ शकता. आणि सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो, आपल्या ज्या बॅचेस आहेत या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये अवेलेबल आहे. यासोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये मिळूनच जाते. ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही कोणत्याही बॅचला एनरोल झाला त्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही मिळून जाते. त्याच्यामुळे ही उत्तम संधी आहे. आरआरबीचे फॉर्म निघालेले आहे, 6000 प्लस जागा आहे आणि ही संधी जर चुकली तर ही संधी पुन्हा येणार नाही. तर लक्षात असू द्या मित्रांनो, या संधीचं सोनं करण्यासाठी लवकरात लवकर जवळच्या आपल्या ब्रांच मध्ये जा आणि संपूर्ण माहिती जी आहे ती घेऊ शकता. ठीक आहे. आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा. कधी काही स्टेटसही ठेवत चला. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत चला.